नमस्कार, आताच्या घडीची मोठी बातमी आहे। एक ऑडिओ क्लिप आमच्या हाती आली आहे। राज्याचे कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे नेते शंकरराव गडाख यांच्यासह त्यांचे चिरंजीव उदयन गडाख यांना जीवे मारण्याचा कट शिजलाय। अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार समोर आलाय। उदयन गडाख यांचा काटा काढण्यासाठी इस्रायली बनावटीची 20 पिस्टल सोनईमध्ये आणली गेली आहेत। भाजपाशी संबंधित शेटे नावाचा कार्यकर्ता आणि एका साखर कारखान्याचा माजी संचालक असणारा मते आडनावाचा माजी संचालक यांच्यात झालेले हे धक्कादायक संभाषण आधी आपण ऐकूयात। म्हणलं तुम्ही मारणार कोणती नाही विचार ते कोण मी म्हणलं मी ते घुंगरू ठोकून टाकणार म्हणलं ते घर पडली ती होणार पण हे कायसाठी एवढं हे कशासाठी म्हणे हे लई खुर्च्या घेतल्या बसायला मी म्हणलं मी त्यांना एक व्हिडिओ दाखवला माझ्याकडे 20 गन होते मी पण होतो म्हणलं 20 गन घेतलेले आहेत मी गन आहे डायरेक्ट बर हा 20 गनचा व्हिडिओ दाखवला त्यांना म्हणलं ह्या खेळायला नाही घेतलेल्या आणि याच्यामध्ये एक तरी गोळी घोंगराच्या नावची म्हणलं हे अंतर तुम्ही फक्त ती वापरायची का त्याची रिमोट तुमच्या हातात तुम्ही जर माझ्या नादी लागतं तुम्ही ठोकून टाकेन त्याला। बरं पहिली गोष्ट तुम्ही म्हणता आता यालाच मारून टाका तरी ह्या 20 वाटलेल्या आहेत म्हणलं यातली 21 हवी माझ्याकडे आणि ह्या 20 एवढ्या माझ्याकडे तुम्ही तर म्हणलं गावात पाहता म्हणलं आता कालची मिटिंग झाली त्याला 50 लोक माझ्या घरी होती तरी मी आता बोलेल नाही म्हणजे गावात सुद्धा पण आता जरी उतरलो तर 100 पोरं घेऊन उतरेल मी शंकररावच्या ऑफिस पुढे एवढे पोरं आहे माझ्याकडे सोनाईतल्या सोनाई 100 पोरं आहे माझ्याकडे आणि म्हणलं हे पोरं आपल्याला जीव द्यायला सगळे तयार आहेत ते कोणत्या पोरांकडे त्याचे नाव तुम्हाला माहित नाही आणि मनगट बाहेर काढलं पुढे नख मारलं म्हणलं एवढा जरी स्क्रॅच शंकरराव मिळाला ना घरी जाऊन ठोकणार डायरेक्ट घुंगरू म्हणलं मला काही घेणं नाही कोणाचं आणि मी मारायला भेट नाही आणि मी डिपार्टमेंटला सापडणार नाही एवढं माझं मास्टर माइंड आहे म्हणलं त्याच्यामुळे ते तुम्हाला सांगायची काही गरज नाही ते होणार पण तू कायसाठी मी म्हणलं भाई हे मी करणार नाही पहिली फक्त मी वाट पोरवलं शंकररावनी एक तर मला हानमार करायची किंवा दुसरी मला मारायची आमचं दुसरं पाऊल एक तर मी उचलीन किंवा माझे मित्र होते ते उचली पण फक्त दुसरं उचलणार फक्त तुमचं पहिलं पाऊलची वाट पोहू राहिलो शंकररावला म्हणा घे काहीतरी निर्णय आणि ह्या वेळेस काय म्हणलं त्याला पोरगा निघणार नाही दुसरं काय ती झेंडळी मारण्याची उदयनगडात घेंडायचं पण केलं ना मग उदयनगडात कुठे हिंडून दिलं मग त्याच्यानंतर परत ते जवळजवळ माहित ना 15 दिवस हिंडून नाही दिलं त्याला अजूनही हिंडून देत नाही ना माझ्या परिसरात इकडे येऊन देत नाही गावात जरी आला तरी त्याच्या संग मग थोडे पोलीस स्टेशनच्या एरियात किंवा मग त्या संग 10-15 पोरं ठेवतात 2-3 ठेवतात हिंडून देत नाही त्याला एकटा त्यांना भेव वाटतं मी काही करतो काय आणि ह्या कुठले इम्पोर्टेड आहे का इंडियन आहे नाही इम्पोर्टेड आहे सारे इस्रायल गन का हा आणि लाईफ नाही काय म्हणले अनऑथराइज ना अनऑथराइज का भेटा जेवढे नाही आपल्याला एखादी पाहिलं तशी भेटन ना ऊत आलाय मस्त त्याला ऊत आलाय मस्त त्याला बर चालेल नाही मी तर म्हणतोय ना म्हणजे अशी क्रिस्टा किंवा एखादं डोंग इंडिकून ठोकलं तसं नाही एक ऍक्सिडेंट झाला ना त्या रोडवर मग ते लॅम्प लागत काहीतरी आहे नाही ते ना म्हणजे मला क्रॉसच करत नाही म्हणजे माझ्या नादी पण लागत नाही आणि आमची पोरं अशी आहेत का थोडे ना तिडकी आमचे मिनिमम 50 ते 100 पोरं आहेत म्हणजे मिनिमम 50 आहेत का ते ऑन स्पॉटला उतरते ना समोर कोणी असू त्यांना जर आता ऑर्डर दिली की शंकरराव वाजायचा आईला घरात जाऊन वाजणार असे पोरं आहेत आपल्याकडे म्हणजे कुठंच नसते तालुक्यात एवढे पोरं माझ्याकडे आहेत असे आणि ते बी सोनाईतले गावातले ते पण सगळे मराठा गाडी तेच पाहिजे इतर नाही पाहिजे इतर प्रॉब्लेम होता नाही त्याच्यामुळे ते का मला क्रॉस करत नाही कारण की आपल्या म्हणजे ते म्हणते म्हणजे आम्हाला ग्रुपच आमचा येडा समजते ते आणि सगळे पोरं आपल्या मग कसे का उभं राहते कधी बी चालेल मी मर्डर करून टाकीन एखादं मी डायरेक्ट उदयनगडाकडे जाऊन ठोकून टाकीन मला काहीच घेणं देणं नाही कोणाच काय जे होईन ते होईन मी तर कुऱ्हाडीन क्वायतच घेऊन बस। अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याला आणि त्याच्या मुलाला जिवंत मारण्याचा कट रचला गेला असल्याचं उघड झालंय। घुंगरू म्हणजे शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख यांचा मर्डर करणार असं यात बोललं गेलंय। राज्याचे सोडा इथं नगर जिल्ह्यात नक्की काय चालू आहे, कायद्याचा धाक संपलाय का, या प्रश्नाचे उत्तर आता प्रशासनाला द्यावेच लागणार आहे। या महत्त्वपूर्ण बातमीत येथेच थांबतोय। याबाबतचे अपडेट आम्ही तुम्हाला देऊच, तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।